नागपूरच्या मोमीनपुरा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। जुन्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली। या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे। ही घटना तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कमाल बाबा दर्गा परिसरात घडली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद सलीम अब्दुल अजीज पटेल हा तरुण परिसरातून जात असताना काही व्यक्तींनी त्याला अडविलेत। जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्याचे रूप गंभीर हल्ल्यात झाले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे। या घटनेत मोहम्मद सलीम गंभीर जखमी झाला असून त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच तहसील पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झालेत आणि तपास सुरू केला। पोलिसांनी वेगाने कारवाई करत या प्रकरणातील 2 आरोपींना अटक केली आहे, तर उर्वरित आरोपींचा शोध घेण्याकरिता पोलिसांची पथके काम करीत आहेत। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून कायदा आणि सुव्यवस्था कायम असल्याचे स्पष्ट केले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास तहसील पोलीस करीत आहेत। तहसील पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 293/26 कलम 118(1), 115(2), 296, 351(3), 3(5) भारतीय न्याय संहिता, त्याचप्रमाणे सहकलम 4(25) भारतीय हत्यार कायदा म्हणजे आर्म ऍक्ट नुसार एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील फिर्यादी अब्दुल हमीद वल्द अब्दुल रहीम वय 45 वर्ष, राहणार माजरी शिवनगर, पोलीस ठाणे यशोधरनगर, नागपूर, हे दिनांक 8 तारखेला रात्री 3:30 वाजताच्या दरम्यान त्या हॉटेल हाजी चे बाजूच्या गल्ली कमाल बाबा दर्गा रोड इथून जात असताना यातील जे आरोपी आहे मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक वय 35 वर्षे, शफीकचा भाऊ अजीज आणि मोहम्मद अतिक मोहम्मद नजीर वय 33 वर्षे, राहणार सैफीनगर मोमीनपुरा, अशा तिघांनी त्याला वाटेत अडवून जुन्या भांडणाच्या कारणावरून, जुना काही त्यांचा वादविवाद झाला होता, त्या कारणावरून अचानक त्याच्यावर हल्ला चढविला आणि त्याला मारण्यास सुरुवात केली। फिर्यादीने स्वतःचा प्रतिकार करण्यासाठी पण प्रयत्न केला, परंतु दरम्यान यातील जो आरोपी क्रमांक 1 आहे मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक याने अचानक चाकू काढून फिरवायला सुरुवात केली। त्याच्यामुळे फिर्यादीच्या शरीरावर 4 ते 5 ठिकाणी कट्स लागलेले आहेत। सुदैवाने त्याच्यात स्टॅबिंग झालेलं नाही आणि त्यामुळे फिर्यादी हे सुरक्षित बचावू शकले। माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी सदर जखमीला मेयो हॉस्पिटल येथे ऍडमिट केलं होतं। डॉक्टरच्या रिपोर्टवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यापैकी 2 जे आरोपी आहे मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक आणि मोहम्मद अतिक मोहम्मद नजीर, अशा 2 आरोपींना आम्ही सदर गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास PSI रमेश शेख हे करत आहेत। या नेमकं हा जो मोहम्मद शफीक आहे याच्यावर नागपूर शहरातील इतरही पोलीस स्टेशनला काही चोरी घरफोडीचे वगैरे गुन्हे दाखल आहेत। 2-3 पोलीस स्टेशन मधून तो वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये फरार आहे अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे। आम्ही त्याबाबत संबंधित पोलीस स्टेशनला कळवून आरोपीची कस्टडी सुद्धा आमचा तपास संपल्यानंतर ती कस्टडी त्यांच्या ताब्यात सुद्धा घेणार आहोत। मोमीनपुरा परिसरातील या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे। जखमी तरुणांवर उपचार सुरू असून या प्रकरणाचा सखोल तपास तहसील पोलीस करीत आहेत।